नमस्कार श्री स्वामी समर्थ ताईंनो. तुम्ही आज मराठी मुलीचा असा काही उन्हाळ्या कामातला फुगा वडा पाहणार आहात. तो मी कसा बनवला ते तुमच्यासोबत आज शेअर करते. तर मी अगदी 2 तास ही हरभऱ्याची डाळ भिजत घातली, कारण जास्त वेळ घातल्यावर ती भाजी इट्टक लागते. 2 तासात अगदी छान अशी हरभऱ्याची डाळ भिजते. तर ही हरभऱ्याची डाळ घरच्या घरी बनवलेली आहे. म्हणजेच आमच्या शेतामध्ये पीक घेतलं जातं हरभऱ्याचं आणि त्याच्यापासून आम्ही घरच्या घरी डाळी बनवतो. त्यामुळं मी काय केलंय, इथं मस्त असं वाटण काढून घेतलंय फुगा वडा बनवण्यासाठी. याला असं म्हणतात वाटलेल्या डाळीचा वडासुद्धा आणि सांडगे पण म्हणतात दुसरीकडं. तर मी माझ्या पद्धतीत म्हणजे माझ्या भाषेत जसं बोलतात तसं तुम्हाला सांगितलं. याच्यासाठी भरपूर जिऱ्याचा वापर केलाय, कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडासा पुदिना. अगदी तसंच गावरान लसूण छान असा सोलून घेतलाय. गावरान लसूण घातल्याच्या नंतर प्रत्येक रेसिपी खूप छान होती. थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा घातली. बरं, आता ही डाळ तर भिजलेली आहे. पहिलं गावाकडं मी पाट्यावरती वाटून हा वडा घालायची. पण मात्र आता इथं सोय नाही आहे शिटीला. त्यामुळे इथं मी काय केलंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ काढून घेतली. 2 ते 3 वेळा मिक्सरच्या भांड्याला ही फिरवून घ्यायची. मग अगदी थोडंसं ठोकर काढायचं. अगदी खायला दाताखाली मस्त वाळल्यावर लागतं. बरं, हे असे काही कामं करायचे म्हणल्यावर तर घरामध्ये थोडाफार राडा होतोच. तुम्हाला तर माहितीच आहे. उन्हाळ्या कामात खरंच ना किती भांडे पडतात. इथं मी मिश्रण हे काढून घेतलंय. थोडं-थोडं करून सगळं मिश्रण मी 1 किलो डाळीचं काढलं. त्यासाठी एवढा सारा मसाला घेतलेला आहे. बरं, हा मसाला काढताना अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा, म्हणजे हे सगळं मिश्रण बारीक निघतं. हे बारीक मिश्रण निघाल्याच्या नंतर वड्यामध्ये सगळं छान असं मिक्स होतं. तर मी हे सगळं मिश्रण आता काढून घेत आहे ताईंनो. लसूण अगदी आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे. तरच तो स्मेल छान येतो लसणाचा. कारण आपल्याला कधी-कधी काय होतं, भरपूर ठोकर निघतं ना वाटण, त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करावं लागतं, म्हणून थोडं पाणी ॲड केलंय. आता हे वाटण व्यवस्थित निघलंय. हे मिश्रण मी काढून घेतलंय. सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आधी. तर इकडं पहा, मी आता 2 ते 3 चमचे हळद टाकत आहे या मिश्रणमध्ये. अगदी तिखटाचा आणि मिरचीचा दोन्ही पण वापर केलाय मी. अगदी चवीला छान लागतं. थोडीशी हिरवी मिरची, थोडं तिखट आणि हळद. बरं, आता हे मिश्रणमध्ये आपण जे वाटण काढलेलं आहे, ते वाटण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. म्हणजे कोणतं? जे काही लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि थोडासा पुदिना. मीठ अगदी तुमच्या प्रमाणात टाकू शकता. मी माझ्या प्रमाणाने मीठ टाकून घेतले. तर इथं हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं. अजिबात चमच्याचा वापर करायचा नाहीये. कारण माझी आजी कंटिन्यू म्हणायची, चमचा आणि हाताने जे मळलेलं असतं ते छान लागतं. तसंच माझ्या सासूबाईसुद्धा म्हणायच्या. म्हणून मग मी आता हातानेच हे सगळं भिजवून घेत आहे. भिजायला तरी काय हो, वाटण हे आधीच ओलं होतं. त्यामुळं आता हे मिश्रण टाकलं की अगदी छान पातळ झालेलं आहे. आता याचा वडा घालायची तयारी करायची. जर तुमच्याकडे मेणकापड असेल तर त्याच्यावर घातला तर अगदी पटकन निघतो, आणि जर का तुम्ही आपल्या कापडावर किंवा साडीवर असं जर घातला तर हा काढायला थोडा जड जातो, कारण तर त्याला थोडा चिटकतो. तर हे मिश्रण व्यवस्थित भिजवून घेतलंय. तुम्हाला पांढरं-पांढरं का दिसत आहे ते सांगते. तर घरची डाळ आहे. वडा घालायच्या आधी आमच्या इथं असे 2 लंब्या वडा घालून घेतात. त्याला हळदी-कुंकू देतात. जसं सासूबाई आजी त्या करायच्या तसंच प्रमाणे मी सुद्धा केलं. चला, आज पहिली वेळेस मी ही रेसिपी केलेली आहे आणि अगदी छान झाली. याची भाजीसुद्धा केली होती. चवीला खूप छान झाली. ताईंनो, ज्यावेळेस मी एखादी रेसिपी करते तेव्हा मी खाऊन तुमच्यासोबत शेअर करत असते, छान झाली का नाही. तर इथं ऊन झालेलं होतं भरपूर. चला, आपले वडा तयार आहे. सगळा वडा व्यवस्थित घालून घेतला. आता सध्या भरपूर ऊन पडत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? मराठी मुलीची मराठी मुलीचा फुगा वडा आणि अगदी अशी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर हा वडा वाळला आहे एका दिवसातच आणि अगदी 2ला घालून 5 वाजता तयार होता. चला, भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.